तब्बल 71 वर्षानंतर पुन्हा एकदा दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते आणि कितीतरी असे योगायोग यावेळी आहेत की 1954 मध्ये जेव्हा इथे दिल्लीतच साहित्य संमेलन झालेलं होतं तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे त्याचे अध्यक्ष होते, स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते आणि पंतप्रधानांनी, त्यावेळच्या पंतप्रधानांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं. काल जो सोहळा आपण आमच्या चॅनलवर सुद्धा लाईव्ह बघितला, अतिशय देखणा असा उद्घाटनाचा सोहळा झालेला होता. त्याचेही बरेचसे योगायोग आहेत. मिलिंदजी जोशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशीच बोलूया की सर, हा एक इतका सुंदर असा योग आला आणि अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला, त्या पार्श्वभूमीवर इथे होतंय, राजधानीमध्ये होतंय, कसं तुम्ही सगळ्या योगाकडे? नाही, खरं तर या संमेलनाच्या आयोजनामागची एक वेगळी भूमिका होती. कारण हे संमेलन ज्यावेळेला दिल्लीला द्यायचं ठरलं त्यावेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नव्हता आणि हे संमेलन दिल्लीला द्यायचं ठरलं आणि नंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. तर त्यामुळे हे स्थळ त्या अर्थाने भाग्यवान ठरलंय असं म्हणायला काही हरकत नाही. पण सगळे योगायोग आणि 70 वर्षापूर्वीची पुनरावृत्ती पुन्हा घडली याचा खूप आनंद होतोय. एक म्हणजे पंतप्रधान त्या संमेलनाच्या उद्घाटनाला आले होते, या संमेलनाच्या उद्घाटनालाही पंतप्रधान आले. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. लोकसंस्कृतीच्या गाढे अभ्यासक डॉक्टर तारा भवळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. त्यावेळेला काकासाहेब गाडगे हे स्वागताध्यक्ष होते, यावेळेला शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत. आणि त्यामुळं 70 वर्षानंतर एवढी सुखद पुनरावृत्ती होणं हे सुद्धा एक फार चांगली घटना या निमित्ताने घडली. आणि कालचा आपण जर कार्यक्रम बघितला असेल तर राजकीय सौहार्दाचं आणि संवेदनशीलतेचं दर्शन जे घडलं 1-2 प्रसंगातून काल, तर तो सुद्धा एक नवा संदेश संमेलनाच्या माध्यमातून जातोय, याचा आनंद आहे. अडकरजी, प्रमोदजी अडकर आपल्याकडे आहेत, साहित्य संस्कृती रंगत संगत सगळे, म्हणजे त्यांचं काम माहीत नाही महाराष्ट्राला असं नाहीये. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने इथे जी एक सगळी एक साहित्य पंढरी जमलेली, एका अर्थाने एक वेगळं वातावरण आहे दिल्लीच्या या तालकटोरावर. दिल्लीचं हे स्थान महात्म्य, या स्टेडियमचं स्थान महात्म्य आणि तिथे होत असलेलं म्हणजे मराठ्यांचं यापूर्वीच्या इथे छावण्या आणि ही साहित्याची छावणी, काय सांगता? पूर्वी इतकीच ही छावणी अतिशय महत्त्वपूर्ण ठरते आहे. कारण आज मराठी माणसाकरता, महाराष्ट्रीयन लोकांकरता, नुसतं महाराष्ट्रीयन नाही तर भारतभर आणि जगभर असणाऱ्या मराठी लोकांकरता, अमराठी लोकांकरता हे साहित्य संमेलन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज साहित्याची देवाणघेवाण म्हणा किंवा ग्रंथ प्रदर्शन म्हणा किंवा चांगले चांगले साहित्यिक उपक्रम म्हणा किंवा चर्चासत्र म्हणा, भाषण म्हणा, आज ही गोष्ट एका ठिकाणी आज सगळीकडनं आलेल्या व्यक्तींना, मराठी माणसांना, अमराठी माणसांना अनुभवायला दिल्लीसारख्या ठिकाणी मिळणं ही अतिशय अभूतपूर्व गोष्ट आहे असं मी आवर्जून नमूद करू इच्छितो. आणि हे संमेलन बघता आज ग्रंथ प्रदर्शन असो किंवा कालचं पंतप्रधानांचं भाषण असो, आज त्यांनी भाषणामध्ये अनेक दाखले दिले. आज ह्या दाखल्यांनी मराठी माणूस इतका सुखावला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं हे भाषण, पंतप्रधानांचं भाषण, संमेलनाध्यक्षांचं भाषण, हे तर म्हणजे काय म्हणावं, चेरी ऑन द रूप असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे हे संमेलन पूर्णपणे यशस्वी झालं आणि आम्ही याचा पूर्णपणे आनंद घेत आहोत. खूप असे इतक्या हृद्य आठवणी अनेक संमेलनांच्या मिलिंदजी तुमच्याकडे आहेत. बृहन महाराष्ट्रात संमेलन होण्याची बरेचसे प्रसंग आहेत ज्याचे तुम्ही साक्षीदार आहात. कुठली अशी आठवण आहे की जी तुम्हाला वाटतं की खूप हटके होती, खूप वेगळी होती? नाही, बृहन महाराष्ट्रामध्ये जेव्हा संमेलनं होतात ना, तेव्हा त्या संमेलनाचं एक वैशिष्ट्य असतं की माणूस आपल्या भागापासून, भाषेपासून आणि संस्कृतीपासून जेवढा दूर जातो ना, तेवढी त्याची आस ही अधिक असते. त्याचा अनुभव हा बृहन महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमीच घेतलेला आहे. आणि मग बडोदा असेल, इंदोर असेल, भोपाळ, घुमान असेल,
गुलबर्गा असेल, म्हणजे कर्नाटकामध्ये बेळगावला असेल, तर या ठिकाणी जी संमेलनं झाली ती खूप वैशिष्ट्यपूर्ण झाली. म्हणजे सीमा भागामध्ये जर संमेलन असेल तर सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. हे जे काही एक म्हणजे भाषा, आपली आई आपल्याकडे येते म्हणून मुलींनी माहेरी येणं, तर हाच एक म्हणजे इतका सुखद आणि अतिशय हृदय असा एक भाग म्हणून त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दिल्लीतलंही संमेलन त्या अर्थाने करणं हे खूप मोठं आव्हान होतं, कारण संयोजक केवळ दिल्लीतले नव्हते, ते पुण्यातले होते. इथं संपर्क असणं आणि तुम्ही कायमस्वरूपी इथं असणं यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळं तिथं येऊन तिथून इथे येणं, इथे सगळ्या योजना करणं आणि हे यशस्वी करणं हे फार मोठं आव्हान होतं. पण रसिकांनी ज्या उत्स्फूर्ततेने प्रतिसाद दिलेला आहे, म्हणजे आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे लोक गेले 2 दिवस भेटतायत. म्हणजे वेळ कमी पडतोय. मी व्यक्तिशः सकाळी 9:30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत इथे आहे, पण तरी लोकांचं भेटणं थांबत नाही, बोलणं थांबत नाही. तर हा एक भेटीगाठी, वाङ्मयीन भेटीगाठी हा सुद्धा एक मोठा ज्याला उपलब्धी आपण म्हणू ती या साहित्य संमेलनातून घडते. आणि एवढे सगळे प्रकाशक एका वेळी भेटणं, एरवी फोनवर कामानिमित्त बोलणं होत असतं, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले सगळे प्रकाशक, त्यांच्या भेटी होणं, कार्यकर्त्यांच्या भेटी होणं, लेखकांच्या भेटी होणं, आणि आज आपण बघितलं असेल तर सगळे मंडप हे ओसंडून वाहत आहेत. म्हणजे कुठेही गर्दी कमी आहे, खुर्च्या रिकाम्या आहेत असं नाही. कवी कट्ट्याला तर लोक नाव नोंदून येतात, पण जसं मराठीचा मराठी संसार असेल किंवा आता भोपाळी ते भैरवी हा जो कार्यक्रम मुख्य मंडपात सादर झाला तो तर सांगलीच्या लोककलावंतांनी सादर केला. तर हा जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, म्हणजे आतापर्यंत या संमेलनाचं वेगळे पण काय की आम्ही बृहन महाराष्ट्र संमेलनं घेतली तर तिथल्या लोकांचा प्रतिसाद मिळतोच, पण हे संमेलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातनं सुद्धा मोठ्या संख्येने लोकांनी येणं आणि त्यांना दिल्लीकरांची साथ मिळणं असा एक सुंदर योग घडून आला. हा, मी तुमच्याकडे येणारच होते की तुमचे आठवण काय आणि तुम्हाला खास करून काय सांगायचंय. मला असं सांगायचंय की हे बघा, शहरातल्या व्यक्तींना आज ग्रंथ म्हणा किंवा साहित्यिक म्हणा, साहित्यिक चळवळ, कविता असो किंवा चर्चासत्र असो हे बघायला मिळतं. पण आज खेडोपाडी जे लोक राहतात, जे साहित्यिक राहतात, जे कवी राहतात, जे रसिक राहतात, हे त्याच्यापासून वंचित असतात. तर हा जो उत्सव 3 दिवसांचा भरतो त्यावेळेला त्यांना त्यांच्या आवडीचे साहित्यिक म्हणा, कवी म्हणा यांची भेट होते. चांगल्या चांगल्या ग्रंथसंपदा त्यांना वाचायला मिळतात, विकत घ्यायला मिळतात. ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज हा 3 दिवसाचा जो उत्सव असतो दरवर्षी होणारा, हा अनेक वर्ष चालत आलेला आहे आणि असाच चालत राहणार आहे. आणि दिवसेंदिवस तुम्ही बघत असाल तर दिल्लीला संमेलन होते आणि किती गर्दी आणि सर्व ठिकाणून आज लोक आलेली आहेत. ग्रंथाची विक्री होते आहे. आज प्रत्येक मंडप सरांनी जसं सांगितलं तसं प्रत्येक मंडप ओसंडून वाहतोय. शेवटी चांगले कवी चर्चासत्र असतात, ही त्यांना खेड्यात कुठे बघायला मिळणार ना. ही इथं बघायला त्यांना मिळणं ही त्यांच्याकरता ही मोठी पर्वणी असते. त्यामुळं हा उत्सव अतिशय महत्त्वाचा, आनंददायी आणि अतिशय सुखाचा आहे असं मला वाटतं. धन्यवाद. अगदी बरोबर आहे की आपण बघताय की दोघांनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या ज्या ठळक वैशिष्ट्य आहेत आणि कशा अर्थाने हा एक सुख सोहळा आहे हे पण आपण बघतो आहोत. अनेक सामान्य लोक सुद्धा इथे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रियाही आपण घेणार आहोत. तर जाऊया आपण ह्यांच्याकडे की आपण बोला साहेब की इथे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण आलेला आहात. इथे बघताय की मी इथे मंडपामध्ये बसलेला आहात, काय सांगा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणं दुसऱ्यांदा, ही तमाम जगातल्या मराठी माणसांची अस्मिता या ठिकाणी सफल झालेली आहे. परंतु हे होत असताना ज्या सरद या संस्थेनं याचं संयोजन केलेलं आहे त्यांना अनेक मोठमोठ्या उद्योगपतींनी, शिक्षण संस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. पण त्या मानाने साहित्यिकांना ज्या सोयी सवलती इथं द्यायला पाहिजे होत्या त्या त्यांनी बिलकुल दिलेल्या नाहीत. माझंच उदाहरण तुम्हाला सांगतो की मी बोला. रवींद्र बेडकिहाळ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचा मी 17 जिल्हा प्रतिनिधी आहे. माझं वय 80 आहे. मी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आमची जी मध्यवर्ती शाखा आहे त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं सगळ्या याद्या पाठवल्या.
पण त्या सगळ्या याद्यामध्ये कसे काय बदल झाले, कुणाला कुठं व्यवस्था केली, हे काल रात्री 11 वाजेपर्यंत कुणाला माहिती नव्हतं. माझ्यासारख्या 80 वर्षाच्या एका ज्येष्ठ साहित्यिकाला आणि पत्रकाराला 11 वाजेपर्यंत हॉटेलची रूम मिळाली, पाण्याची बाटली सुद्धा मिळाली नाही. म्हणजे शरदने एवढे मोठे परिश्रम घेतले, त्यांचं कौतुक आहे. परंतु ते कौतुक करत असताना अनेक जणांनी मदत केलेली असताना व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनची उभी राहायला पाहिजे, ती काय उभी राहिली नाही. परंतु तरीसुद्धा हा जो साहित्य प्रवाह आहे हा असाच चालला पाहिजे. हा जनांचा सागर आहे, रसिकांचा सागर आहे. आणि हा होत असताना काही त्रुटी राहतात, दोष राहतात, हे मान्य करून सुद्धा आपण पुढे गेलं पाहिजे. आणि विशेषतः या ग्रंथ प्रदर्शनाला जर भेट दिली तर मला आज असं जाणवलं की शेकडो तरुण आज या ठिकाणी पुस्तकं घेत आहेत. म्हणजे वाचन संस्कृतीकडे तरुणांची पावलं वळवण्याचं काम निश्चितपणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केलेलं आहे. तसंच पंतप्रधानांच्या सारख्या अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्वाचं भाषणातून दर्शन हे रसिकांना जवळून पाहायला मिळालं, ही या संमेलनाची मोठेपण. तर आपण बघताय की एकंदरच हा 3 दिवसाचा इथलं जे वातावरण आहे, माहोल आहे, तो फार सुंदर आहे. आणि साहित्याचा हा सगळा जो मेळा आहे तो राजधानीमध्ये देशाच्या होणं साजरा. आणि त्या ठिकाणी बृहन महाराष्ट्रातून हजारो मंडळी आलेली आहेत. ती इथे लाभ घेते या पुस्तक पंढरीचा, जिथे आम्ही आता उभे आहोत. एकंदरच हा अतिशय सुखद असा सोहळा आहे. त्याची अनेक क्षणचित्र, अनेक दृश्य, अनेक झलकिया आम्ही तुम्हाला आमच्या नवराष्ट्रावर दाखवलेली आहेत. तुमचं मत काय, तुम्हाला हे सगळं कसं वाटतंय निश्चितपणे कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन विनोद इंगोलेसह मी प्रतिभा चंद्रन दिल्लीतून तुमची रजा घेते. धन्यवाद.